हॅलो एव्हरीवन. तर कसं असतं, काही वेळेला वेळ आणि फ्यूल दोन्ही उरवण्यासाठी आपल्याला काही ना काही ट्रिक्स करायचे असतात. तर इथे ना मी एकाच वेळेला भात पण लावला आहे, त्यानंतर छोले ठेवलेत आणि त्यावरच मी बटाटे पण लावलेले आहेत. म्हणजे संध्याकाळच्या नाश्त्याची पण तयारी इथे मी आत्ताच करते. तर छोले छान शिजले आहेत, बटाटे पण शिजले आणि त्यानंतर छोल्यासाठी मी इथे फोडणी दिलेली आहे. खूपच सोप्या पद्धतीने आपण जसं रेग्युलर रस्सा करतो ना, तसंच मी छोल्याची भाजी बनवते. म्हणजे थोडी रसाळ भाजी बनवते. तर इथे मी कांदा टोमॅटो चांगलं भाजून घेतलं होतं. त्याच्यामध्येच मी आता अद्रक लसूण वगैरे पण टाकलेलं वाटताना. आणि इथे पाहू शकता लाल तिखट वगैरे सगळं घातलं आणि आता छोले घातले आणि थोडेसे ना मी उरवले आहेत, कारण त्याचा चाट बनवून खायलासुद्धा खूप छान वाटतो. तर काही वेळेला ना असं पटपट आपण बनवून आपलं मोकळं करू शकतो. तर कमीत कमी वेळेमध्ये किचनमध्ये आपलं जेवण रेडी झालेलं आहे.